आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा जाहीर लिलाव पार पडतोय। सकाळी 10 वाजल्यापासून या लिलावाला सुरुवात झाली आहे। सोन्या चांदीचे लॉकेट, दुर्वा, गणेश मूर्ती, हार, अंगठ्या असे विविध सोन्या चांदीच्या वस्तू या लिलावामध्ये मांडण्यात आल्या आहेत। आज गुढीपाडवा आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त साधत आपण बघतोय प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये ज्या प्रकारे सिद्धिविनायकाला सोनं चांदी अर्पण केलं जातं त्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आज लिलाव होताना आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी अशा प्रकारे जाहीर लिलाव केला जातो आणि मोठ्या संख्येने भक्तगण इथे गुढीपाडव्याच्या दिवशी येतात आणि या लिलावातनं काही ना काही छोटीशी वस्तू सोन्याची चांदीची घेऊन जातात। आपल्यासोबत विश्वस्त मनीषा तुपे आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालंय, काय काय आहे या लिलावामध्ये आणि कशा प्रकारे प्रतिसाद? सर्वप्रथम सर्व भाविकांना मी या माध्यमातून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, शुभ दिवस आहे आणि त्या माध्यमातून बाप्पाला अर्पण केलेले भाविकांनी अर्पण केलेले दागिने या ठिकाणी आम्ही लिलावासाठी ठेवत आहोत, जेणेकरून भाविकांना या गोष्टी प्रसाद म्हणून आपल्या घरी त्या नेता याव्यात। यामध्ये अगदी अर्धा ग्रॅमपासून ते हायेस्ट आज 65 ग्रॅमचा हार यापर्यंत सोन्याचे दागिने आहेत। भाविकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या लिलावासाठी आहे। शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हा सगळा लिलाव होतोय आणि सगळे जे अधिकार आहेत ते न्यासाकडे असणार आहेत। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।